ओके, आले सगळे. लेट मी शेअर द स्क्रीन. ओके ओके ओके. स्कॅनर बघितला आपण, राईट? लास्ट सेशन आपलं जे काल झालं इव्हिनिंगला, त्याच्यामध्ये आपण स्कॅनर क्लास बघितला. ओके, चला 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 सगळे फास्ट. आय होप सगळ्यांनी स्कॅनरची प्रॅक्टिस केली, राईट? प्रॅक्टिस इज रिक्वायर्ड. पब्लिक. ओके, फाईन. स्कॅनर नंतर कंट्रोल स्टेटमेंट आपल्याला स्टार्ट करायचे आहेत. कंट्रोल स्टेटमेंट स्टार्ट करायचे आहेत. ओके, what do you mean by control statement? The statements which we are used to control our program. अशा स्टेटमेंट आहेत जावामध्ये ज्या आपल्या प्रोग्रामला कंट्रोल करतात मित्रांनो, आणि त्यालाच म्हणतात कंट्रोल स्टेटमेंट. यालाच डिसिजन मेकिंग स्टेटमेंट पण म्हणतात. डिसिजन मेकिंग स्टेटमेंट. या स्टेटमेंटमुळे आपण डिसिजन घेऊ शकतो. ओके, कोणत्या स्टेटमेंटमुळे? कंट्रोल स्टेटमेंटमुळे. याच्या नावातच आहे बघा, इट इज यूज टू कंट्रोल समथिंग. आपल्याला कोण कंट्रोल करतंय का? डेफिनेटली आपल्याला सुद्धा कंट्रोल केलं जाते. इवन आपले घरचे कंट्रोल करत असतील, कोणाचा भाऊ कंट्रोल करत असेल, बहीण कंट्रोल करत असेल, राईट? किंवा XYZ कोणी कंट्रोल करत असेल, बरोबर? पण कंट्रोल महत्त्वाचा आहे लाईफमध्ये. तसं प्रोग्रामिंगमध्ये सुद्धा कंट्रोल महत्त्वाचा आहे. आत्तापर्यंत आपण प्रोग्राम करत होतो, पण विषय काय होता तर माहीत आहे? मी एकदा दाखवतो. नवीन प्रोजेक्ट, नवीन कॉन्सेप्ट, नवीन प्रोजेक्ट, जावा प्रोजेक्ट. जावा प्रोजेक्ट. प्रोजेक्टचं नाव कंट्रोल फ्लो स्टेटमेंट्स. ओके, सी आत्तापर्यंत होत होतं ॲट अ टाइम पॅकेज आणि क्लास कसा बनवायचा? SRCवर राईट क्लिक, न्यू, क्लासवर क्लिक करा, इथं पॅकेजचं नाव द्या कॉम डॉट, मी म्हटलं कंडिशनल, कॉम डॉट कंडिशनल. पॅकेजचं नाव देताना मी कॉम यूज करतोय. आता एक क्वेश्चन, सर का कॉम यूज करताय? पॅकेजचं नाव देताना काही नेमिंग कन्व्हेन्शन फॉलो करा. एक मिनिट, काय म्हणतो? कोड वगैरे नाही रे बाबा, कोड वगैरे नाहीये. काय बोलतोय हा? झूम मीटिंगला कोड वगैरे थोडी आहे. ओके, पॅकेजचं नाव देताना कॉम यूज केलंय. आजपासून प्रत्येकाने कॉमच यूज करायचं आहे. काय यूज करायचं आहे? कॉमच यूज करायचं आहे, कारण दिस इज समथिंग नेमिंग कन्व्हेन्शन. कॉम द्या, पुढं कॉन्सेप्टचं नाव द्या. मी कंडिशनल दिलं कारण आपल्याला कंडिशनल स्टेटमेंट शिकायचे आहेत. कॉम इज अ डोमेन नेम, जसं .com असतं बघा, www.youtube.com. कॉम इज अ डोमेन. मग डोमेन नेमपासून पॅकेजचं नाव द्यायचं आहे. मी कंडिशनल दिलं, क्लासला नाव दिलं मी डेमो. ओके, दोन्ही बनलं बघा, पॅकेज पण क्लास पण. व्हेरी गुड. याच्या अगोदर व्हायचं काय ते मला दाखवायचं तुम्हाला. प्रोग्राम आमचा आपला आपल्या कंट्रोलमध्ये नव्हता. कसं काय? हे बघा, प्रोग्राम आपला आपल्या कंट्रोलमध्ये नव्हता.
आपल्या मनानुसार प्रोग्राम चालत नव्हता. अरे कुठली लिंक यूज करतोय? एंटर द कोड. लिंक पेस्ट कर भाऊ तिथे. आईला लई चिडी पोरायची राव. असं काय कधी यूज केलं नसेल भावानं, त्यामुळे समजत नसेल. पण मित्रांनो, एक्सप्लोर करा. दुनिया खूप मोठी आहे, बरोबर आहे. आपण जर आपल्या गावातल्या पत्र्याच्या शेडमध्येच राहिलो, आपल्याला सगळ्या गोष्टी समजतील कशा, बरोबर आहे. त्यामुळे एक्सप्लोर करा. मोबाईल नावाचं एक मोठा प्राणी तुमच्या हातात आहे. मोबाईल नावाचं एक मोठं साधन तुमच्या हातात आहे. त्या साधनाचा एवढा यूज करा, एवढा पुरेपूर यूज करा. जगामधली प्रत्येक गोष्ट आपल्याला ॲटलिस्ट थोडी तरी माहीत पाहिजे. मी नाही म्हणत आहे की पूर्ण माहीत पाहिजे, पण कुठं ना कुठं काहीतरी माहीत पाहिजे, बरोबर आहे. माहिती करून घ्या. नॉलेजचा साठा आहे बघा. झाला की नाही जॉईन? हाच होता तो गोविंद. कोड द्या म्हणतोय, कोड. ओके. ॲटलिस्ट काही ना काहीतरी कुठंतरी आपल्याला नॉलेज पाहिजे रे. नॉलेज 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 घ्या, जग जिंकाल. ठीक आहे. हे बघा, प्रोग्रॅमिंग आपण आतापर्यंत जे करत होतो त्याच्यामध्ये होतं काय ते मला दाखवायचं. आपला प्रोग्राम आपल्या हातामध्ये नव्हता. कसं काय? मी रन केला. हा त्याच्यानुसार रन होतोय की माझ्यानुसार रन होतोय? त्याच्यानुसार रन होतोय. माझा आणि या प्रोग्रामचा काय संबंध? म्हणजे मी सांगेल तसं होतोय का? नाही. एक मिनिट. हे दुसरा कोड रन झाला. राईट क्लिक, रन ॲज जावा ॲप्लिकेशन. हे बघा, हॅलो हाय रामश्याम. इथून स्टार्ट झाला, इथं संपला. म्हणजे प्रोग्रामचं जे बिहेवियर आहे ते माझ्या अकॉर्डिंग नाही आहे. हे इथून स्टार्ट होतं, इथं संपतं आहे. पण मला इथून स्टार्ट करायचं असेल, मला इथून स्टार्ट करायचं असेल, इथून स्टार्ट करायचं असेल, म्हणजे मला कंट्रोल करायचं असेल, तर मित्रांनो सिम्पल जावा कंट्रोल स्टेटमेंटकडे. कुठं जावा? कंट्रोल स्टेटमेंटकडे. कंट्रोल स्टेटमेंट्स are the statements which are used to control your program execution flow. कंट्रोल स्टेटमेंट म्हणजे काय बघा. इफ I want to control the program execution flow, then we can go for control स्टेटमेंट्स. तुम्हाला जर तुमच्या प्रोग्रामचा एक्झिक्युशन फ्लो कंट्रोल करायचा असेल, कंट्रोल शब्द सगळ्यांना लक्षात येते. कंट्रोल म्हणजे आकळणे किंवा आपल्या ताब्यात ठेवणे. मग प्रोग्रामला ताब्यात ठेवायचं आहे आजपासून. कसं ठेवायचं? कंट्रोल स्टेटमेंट आपल्याला भेटणार आहेत. कोणकोणते असतात बघा. पहिली आहे कंडिशनल स्टेटमेंट. कंडिशनल स्टेटमेंट यूज करा, तुम्ही तुमच्या प्रोग्रामला तुमच्या ताब्यात ठेवाल. काय बोलताय सर? खरंच तर. फक्त कंडिशनलच का नाही, अशा खूप आहेत, पण मी स्टार्ट कंडिशनलपासून करेल. कंडिशनल स्टेटमेंटला यूज करा, तुम्ही तुमच्या प्रोग्रामला ताब्यात ठेवा. सर व्हॉट डू मीन बाय कंडिशनल स्टेटमेंट? बघा, पुढं पण आहेत, बट ते आपण वन बाय वन बघू. अगोदर आजसाठी कंडिशनल स्टेटमेंट. कंडिशनल स्टेटमेंट्स आर द स्टेटमेंट्स विच आर used to execute our program on the base of some condition. कंडिशनच्या बेसवरती आपला प्रोग्राम रन होणार, नाहीतर रन नाही होणार. म्हणजे काय बघा, इफ आय वॉन्ट टू एक्झिक्यूट सम कोड, मला काही कोड एक्झिक्यूट करायचा, रन करायचा आहे, बट ऑन द बेसिस ऑफ सम कंडिशन, some condition, then we can go for कंडिशनल स्टेटमेंट. मला काही कोड रन करायचा आहे, एक्झिक्यूट करायचा आहे, पण कशावर हो? काही कंडिशनच्या बेसिसवर. म्हणजे हा कोड आता विदाऊट कंडिशनच रन होतोय ना. कंट्रोल त्या ठिकाणी येतो जिथं कंडिशन असते, बरोबर आहे. आपल्या आईवडील आपल्याला कंट्रोल करतात म्हणजे कंडिशन लावतात की बाबा जॉब लागला तरच तुझं काय होईल, काय होईल. अय पोरांनो, जॉब लागला तरच काय होईल, हां करून देऊ, नाहीतर नाही. म्हणजे ते कंट्रोल तर करतायच, पण आपल्यावर कंडिशन सुद्धा लागत आहेत की बाबा होईल तुझं, पण
लाईक 2चे 4 हात, तसलंच असते ना काहीतरी, बरोबर की नाही? पिवळे हात. पण त्यासाठी जॉब पाहिजे. मग ही कंडिशन कोणी लावली? घरच्यांनी लावली की नाही? मगच काय होईल? आली लग्न असलं काहीतरी होईल, बरोबर? म्हणजे कंट्रोल केलंय आपल्याला घरच्यांनी. ऐ, बरोबर. याला सुद्धा कंट्रोल करायचं आहे. ह्यो स्वतःच्या मनाने पळतोय, हे बघा. सगळंच येत आहे. पण मी आता काय केलं बघा, मी फक्त कंडिशनल स्टेटमेंट यूज केली, इफ. आणि मी याच्यामध्ये म्हणलं कंडिशन दिली. आता कंडिशन द्यायची याच्यामध्ये. कंडिशन जर ट्रू असेल तरच हा कोड येईल, नाहीतर हा कोड येणार नाही. मग सर कंडिशन काय द्याल? मी आता सध्या याच्यामध्ये काय नाही, फॉल्स देतो. फॉल्स दिले मी. काय दिलं? फॉल्स. आणि याचं ब्रॅकेट ओपन केलं आणि याचं ब्रॅकेट इथं क्लोज केलं. इफ मध्ये काय दिलं मी? फॉल्स. फॉल्स म्हणजे ही काय कंडिशनच आहे, कंडिशनच आहे. ओके. एनी बुलियन रिझल्ट इज कॉल्ड कंडिशन. बघा मी काय म्हणतोय. एनी बुलियन रिझल्ट इज कॉल्ड कंडिशन. बुलियन रिझल्ट भेटत असेल तर म्हणायचं कंडिशन. मग मला मला सांगा फॉल्स काय? बुलियनच आहे. आता हा कोड येते का बघा बरं जरा. झाला की नाही कंट्रोल? झाला की नाही कंट्रोल? आणि मी इथं लिहिलं ट्रू. ट्रू. आता ट्रू लिहिलंय. आता येते की नाही? ट्रू लिहिलं की यायलंय, फॉल्स लिहिलं की जायलंय. म्हणजे एक गोष्ट कळली आपल्याला. कंडिशन ट्रू तरच हा कोड एक्झिक्यूट होणार, जो या ब्रॅकेटमध्ये लिहिलाय. मी या ब्रॅकेटचा विचार करतोय बरं का. याच्या बाहेर, याच्या बाकी बाहेरचा काय संबंध आहे का हो? हे आउटसाईड इफ आहे, बरोबर आहे? आउटसाईड इफ. याच्या बाहेरचं येणारच आहे, त्याचा आणि इफचा संबंधच नाही. बघा इथं फॉल्ट जरी असलं ना, तरी याचा काय संबंध आहे का? आउटसाईड इफ येणारच आहे, बरोबर. कारण ही कंडिशन लागली कुणाला? याला, बरोबर आहे. आपल्या घरच्यांनी कंडिशन लावली, आपल्याला लागेल का शेजारच्याला लागेल? आपल्यालाच लागेल. म्हणजे या ब्रॅकेटमध्ये कोण होता? तेवढाच लागेल. याला कशाला लागेल? इथं ट्रू असू द्या नाही तर फॉल्स असू दे, हे येणारच आहे. आउटसाईड इफ येणारच आहे. ट्रू असल्यावर हे पण येणार आहे. म्हणजे कंडिशन ट्रू, कोड विल बी एक्झिक्यूट. कंडिशन फॉल्स, कोड विल बी नॉट एक्झिक्यूट. आर यू एबल टू फॉलो मी? समजतंय सगळ्यांना? आता याचा सिंटॅक्स किती सोपा असतो बघ. पहिली कंडिशन काय? पहिली स्टेटमेंट काय? दॅट इज इफ स्टेटमेंट. इफ स्टेटमेंट. इफ स्टेटमेंटमध्ये काय करायचं बघा. जेस यू नीड टू टेक इफ ब्लॉक. सिंटॅक्स काय असतो याचा? इफ लिहा आणि याच्या ब्रॅकेटमध्ये कंडिशन द्या. आणि देन याचं ब्रॅकेट स्टार्ट करा, कर्ली ब्रॅकेट, आणि याचं कर्ली ब्रॅकेट एंड करा. आणि याच्या आतमध्ये तुम्हाला जो काय कोड लिहायचा आहे तो कोड याच्यामध्ये लिहा. मग हा कोड डिपेंडेबल कोड आहे मित्रांनो. कंडिशन ट्रू तरच आउटपुट, नाहीतर आउटपुट नाही, बरोबर. कंडिशन ट्रू झाली तरच तुम्हाला कोड भेटेल, नाहीतर तुम्हाला कोड भेटणार नाही रे बाबा. नाही नाही नाही. नाहीतर कोड भेटेल का हो? अजिबात कोड भेटणार नाही. त्यासाठी कंडिशन ट्रू होणं गरजेचं आहे. टर्नरी परत येणार आहे आपल्याला प्रोजेक्टमध्ये. डोंट वरी अबाउट टर्नरी. ओके. हां. मग आता हे तर एक्झाम्पल कळालं. लेट मी गो फॉर नेक्स्ट एक्झाम्पल. गुड एक्झाम्पल. काल आपण स्कॅनर बघितला. स्कॅनरचा ऑब्जेक्ट बनवतो आपण असा. याला इम्पोर्ट करतोय बघा. झाला इम्पोर्ट. न्यू स्कॅनर, बरोबर. सिस्टम डॉट इन. याची काल तुम्ही प्रॅक्टिस केली अशी मी एक अपेक्षा ठेवतो तुमच्याकडून. एवढी जरी अपेक्षा ठेवली पाहिजे की नाही? जास्त काय नाही ठेवत, एवढीच ठेवतो. फक्त स्कॅनरच नाही, सगळंच तुम्ही करताय जवळ. मला युजरला म्हणायचं आहे, अ युजर. मी युजरला म्हणलं सिस्टम डॉट आउट डॉट मेंटल एंटर युअर एज. तुझं एज दे. आता युजर एज दिला, आपण त्याला काय करू? एज नावाच्या व्हॅरिएबलमध्ये स्टोअर करू. कसं? आपल्याला एज कसं घ्यायचंय? रीड करायचंय. आपण व्हॅरिएबल बनवलं SC. कोणती मेथड असते? नेक्स्ट इंट. कालच आपण शिकलो. याचं काम रीड करणं, एजला युजरने दिलेल्या एजमध्ये स्टोअर करणं, बरोबर. बरोबर. आणि देन आपण चेक करू एज आलंय का. आपण इथं म्हणू एंटर्ड एज आणि एजला प्रिंट करू. दिस इज कॉल्ड कॉन्कॅटिनेशन.
तुमचा व्हॅरिएबल तुम्ही इथं काय करताय, या स्ट्रिंग सोबत जोडताय. ओके, रन केलं मी. एंटर युअर एज 23 आलं. एंटर युअर एज 23. आता एज भेटतंय आपल्याला. आपण एज ते काय करू, इफमध्ये टाकू. आपण म्हणू युअर एज इफ लेस दॅन 18. 18पेक्षा जर वय कमी असेल तर आपण काय म्हणू, यू आर यू आर चाइल्ड. तुम्ही लहान लहान आहात. बरोबर आहे. मी रन केला कोड. एखादा म्हणला सर माझं युजर 12 आहे, का आला मेसेज. हा कोड डिपेंडेबल आहे की नाही, का हा कधी पण येईल. नाही येणार, कधी पण नाही येणार. हे बघा मी टाकलं 34, का नाही आलं. 34 एजमध्ये आलं. 34 18पेक्षा लहान आहे का हो, नाही आहे. आणि आपण मागाशी शिकलो हे जर ट्रू असेल तरच आतमध्ये येणार आहे. आता फॉल्स होईल आहे ना. 34 इज लेस दॅन 18, नो, सो दॅट्स वाय फॉल्स. दॅट्स वाय येणार नाही. हे कधी येणार हो, जर मी टाकलं सपोज 15. काय टाकलं, 15. 15 18पेक्षा लहान आहे ना. 15 18पेक्षा लहान आहे, ट्रू झालं, आउटपुट आलं. म्हणजे दिस कोड इज डिपेंड ऑन सम कंडिशन. आता हा कोड कुठल्या ना कुठल्या कंडिशनवरती डिपेंडेबल आहे. राईट. अगेन आय एम रायटिंग कोड. लेट सपोज एखादा म्हणला माझं एज ग्रेटर दॅन इक्वल टू 18 आहे. आणखीन एक कंडिशन दिली याने, आणि माझं एज लेस दॅन 30 आहे. ओके, किंवा लेस दॅन 40 आहे. 18पेक्षा जास्त आहे, 40पेक्षा कमी आहे. या दोन्ही कंडिशन सॅटिस्फाय झाल्या पाहिजे. अँड काय सांगतो, ही पण ट्रू, ही पण ट्रू. देन आपण आउटपुटमध्ये म्हणणार सिस्टम डॉट आउट डॉट प्रिंटलन यू आर यंग. आता मी रन केला कोड. आता याने आउटपुटमध्ये दिलं 25. 25 18पेक्षा मोठा आहे, 25 40पेक्षा कमी आहे. दोन्ही ट्रू झाल्या, यू विल गेट द आउटपुट यू आर यंग. सर हे का नाही भेटलं आउटपुट, कारण युअर एज इज नॉट लेस दॅन 18. म्हणजे हे तेव्हाच येणार ज्यावेळेस कंडिशन मेट होणार. आपला कोड कंडिशनवर चालतोय आता. कशावर, कंडिशनवर. कंट्रोल झाला की नाही हो. लिहिलंय आपण, हे पण लिहिलंय, हे पण लिहिलंय, पण येतंय काय, जिथं कंडिशन मॅच होते तेच येते. आणि तेच पाहिजे आपल्याला. प्रोग्रॅमिंगमध्ये अकॉर्डिंग द कंडिशन आपल्याला पुढं जायचं, पुढं जायचं. बरोबर आहे. पुन्हा एखादा म्हणला माझं एज 40पेक्षा जास्त आहे, आपण त्याला डायरेक्ट म्हणू यू आर ओल्ड. आजकाल 40च्या पुढेच ओल्ड होते असं बी. बरोबर. मी टाकलं, एखाद्याने टाकलं 45, यू आर ओल्ड. या 45ला ही कंडिशन फॉल झाली का, हो. 45 18पेक्षा लहान नाही आहे. 45 18पेक्षा जास्त तर आहे, पण 40पेक्षा कमी नाही. एक ट्रू एक फॉल्स, हे पण फॉल्स झालं. पण हे मात्र ट्रू झालं, यू आर ओल्ड आउटपुट आलं. वॉट इट. सो लाईक दॅट इफ कंडिशन इज वर्किंग. इफ, ओनली इफ आपण यूज करतोय. ओनली इफ काय यूज करतोय, ओनली इफ. ओनली इफ त्यावेळेस यूज करा ज्यावेळेस तुम्हाला तुमचा कोड बेस ऑन द कंडिशन एक्झिक्यूट करायचा आहे. कंडिशन द्यायची आहे, कोड पाहिजे. तिथं कुठं ऑप्शन नाही आहे, नथिंग नथिंग नथिंग. आर यू गेटिंग माय पॉईंट. आता मी काय करतो बघा, आपल्याला जावा एक डेटा टाईप प्रोव्हाइड करतो, त्याचं नाव आहे स्ट्रिंग नावाचा डेटा टाईप. स्ट्रिंग नावाच्या डेटा टाईपकडे मित्रांनो खूप साऱ्या मेथड्स आहेत, दुनियाभराच्या मेथड. त्यातले मी 2-3 मेथड तुम्हाला सांगतो. लेट्स सपोज तुम्ही स्ट्रिंग नेम इक्वल टू म्हणलात आधी आणि जावा, आणि तुम्ही याला प्रिंट केलं. तुम्हाला आहे तसं भेटेल. नेमची व्हॅल्यू काय, आधी आणि जावा भेटते. सर हे आधी आणि जावामध्ये कॅरेक्टर किती येतो, हे मोजत बसणार का तुम्ही, नाही. तुम्ही फक्त इथं मेथड यूज करणार डॉट लेंथ. डॉट लेंथ मेथड यूज केली तुम्ही, तुम्हाला याच्यातले कॅरेक्टर भेटतील. किती आहेत कॅरेक्टर, हे बघा 11. लेंथ मेथडचं काम आहे या नेममध्ये, म्हणजे याच्यामध्ये किती कॅरेक्टर आहे तुम्ही मोजून बघा. मोजून बघा, हे 4, हे 3 7, आणि 4 11. जे लेंथ आपल्या स्ट्रिंगची देण्याचं काम याचं आहे. कोणाचं, लेंथ मेथडचं. ठीक आहे. सर मला माझं स्ट्रिंग कम्पेअर करायचं दुसऱ्या स्ट्रिंगसोबत. माझ्याकडे आणखीन एक स्ट्रिंग आहे नेम 2.
याच्यामध्ये मी दिलं आधी अँड लेट सपोज पायथन. मला ही स्ट्रिंग दोन्ही कम्पेअर करायचे आहेत. आपल्याकडे एक मेथड असते नेम डॉट इक्वल्स नेम2. मी काय म्हणलं, नेम आणि नेम2 दोन्ही इक्वल आहेत का? व्हॉट आय एम चेकिंग, सी अगेन, नेम आणि नेम2 दोन्ही इक्वल आहेत का? दोन दोन गोविंद कसं काय येत आहेत रे? मग आपण गोविंद आलता ना, गोविंदचा भाऊ आहे का? मग गोविंद रिमूव्ह झाला होता. एकच गोविंद आहे ना, गोविंद 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 गोविंद, हा एकच आहे. ठीक आहे. नेम आणि नेम2 दोन्ही इक्वल आहेत का हे चेक करायचं काम याचं. व्हॉट इज द यूज ऑफ इक्वल्स? इट विल चेक हे नेम आणि हे नेम2 दॅट इज इक्वल आहे का. मला सांगा इक्वल आहे का? नाही ना. आधी आणि जेव्हा आधी आणि पायथॉन लई फरक आहे. सो हे काय दिलं आपल्याला? फॉल्स. पण हे दोन्ही सेम असतं तर लेट सपोज इथं असतं जावा. आता दोन्ही सेम आहेत, आता काय दिलो हा? ट्रू. दोन्ही सेम असतील तर ट्रू, दोन्ही सेम नसतील तर फॉल्स. दॅट इज द वर्क ऑफ इक्वल्स. गॉट इट? ह्या दोन मेथड समजल्या. अशा 50+ जास्त मेथड आहेत, पण आपल्याला एवढं डीपमध्ये आता जायचं आहे का नाही, पुढं जाऊ आपण. या दोन मेथड समजल्या. चला आता इफकडे परत या. परत एकदा स्कॅनर. मी युजरला म्हणतोय मला तुझं नाव पाहिजे, मला तुझं नाव दे. युजर नाव देईल बाबा. नावला रीड कसं करणार तुम्ही? एंटर युअर नेम. बोला काय झालं? समथिंग. इक्वल यूज नाही करायचं. नो नो नो, इक्वल यूज नाही करायचं. इट्स बॅड प्रॅक्टिसेस. इक्वलने कॉन्टेंट चेक होत नाही. देर इज अ डिफरन्स बिटवीन इक्वल अँड इक्वल्स. ते आपण स्ट्रिंगमध्ये बघू ना. ठीक आहे. आता जस्ट फोकस ऑन इफ. लेट सपोज युजरला नाव मागितले, कसं रीड करायचं रे ते? नेक्स्ट मेथड कालच बघितली आपण. नाव येईल आपल्याकडे, आपण चेक करणार. जर त्यांचं नाव त्याची लेंथ, आता आपण आताच बघितलं लेंथ म्हणजे किती कॅरेक्टरचं नाव आहे. जर त्याचं नाव लेस दॅन 3 कॅरेक्टरचं असेल, किती? लेस दॅन 3 कॅरेक्टर, तर आपण काय म्हणणार? युअर वी कॅन से एंटर नेम ॲट लिस्ट अबोव 3 कॅरेक्टर्स. ओके. नेम शुड बी, तुम्ही म्हणू शकता नेम शुड बी ॲट लिस्ट अबोव 3 कॅरेक्टर्स. जर 3 पेक्षा कमी त्याने टाकलं तर, आता बघा हा मेसेज कधी येणार आहे? मी जर इथं नाव टाकलं आधी, हा मेसेज येईल का हो? का? कारण आधीच्या लेंथ किती आहे? लेंथ किती येते आधीची? 4. मग कंडिशन काय दिली आपण? नेम डॉट लेंथ किती आली? 4. लेंथचं काम काय? लेंथ देणं. 4 लेस दॅन 3. कंडिशन ट्रू का फॉल्स. मग हा मेसेज येईल का? काही संबंध नाही आहे. बघा मी एंटर केलं, आला का? नाही. पण मी जर नेम टाकलं लेट सपोज डबल ए. आता डबल ए म्हणजे किती कॅरेक्टर? 2. याने 2 दिलं, नेम डॉट लेनने 2 दिलं. 2 3 पेक्षा लहान आहे. काय आला मेसेज? म्हणजे यू कॅन परफॉर्म द व्हॅलिडेशन बाय युझिंग इफ. हे व्हॅलिडेशन आहे की नाही? याला व्हॅलिडेशन म्हणाल की नाही? हे व्हॅलिडेशन आहे मित्र. तुमचं नाव 3 पेक्षा जास्तच पाहिजे, हे व्हॅलिडेशन इफने लावले. आणि जर नाही दिले तर हा मेसेज येणार आहे. हा रेडमध्ये पाहिजे, ERR द्या. हा कसा येईल ते तुम्हाला मेसेज? रेडमध्ये. हे बघा आला. नेम शुड बी ॲटलिस्ट 3 कॅरेक्टर. तुम्ही 3 कॅरेक्टर टाकलं, तुम्हाला काय येतोय का? अजिबात काय नाही. बरोबर आहे. मग तुम्ही तर खाली म्हणू शकता, जर 3 कॅरेक्टरच्या वर असेल तुम्ही टाकू शकता युअर नेम इज नेम. बरोबर. आता ह्या बिचारीने बरोबर टाकलं नाव. सपोज याने नाव टाकलं याने बरोबर, दॅट इज आधी. युअर नेम इज आधी. हे का नाही आलं होता? कंडिशनच ट्रू होत नाहीये. कंडिशन ट्रू मगच हे येईल, आणि आपल्याला तेच करायचंय. आता आपण युजरला काय म्हणलं, ठीक आहे नेम मला कळालं, तुझा पासवर्ड पण दे ना. एंटर युअर पासवर्ड.
एंटर युअर पासवर्ड. पासवर्ड पण दे भाऊ. लईच लवकर येतात राव पोरं. एवढं लवकर थोडी कोण येत असते. कुठे गेला रे हा? निम्म लेक्चर झालं त्यात निम्म. हां, एंटर युअर पासवर्ड. पासवर्ड कसा रेड करायचा? स्ट्रिंग पासवर्ड एस सी डॉट नेक्स्ट. बरोबर, पासवर्ड नावाचा व्हॅरिएबल, परत नेक्स्ट मेथड, पासवर्ड पण भेटेल. मग पासवर्डला पण मी चेक करतो. इफ पासवर्ड, पासवर्डची पण लेंथ जर 3 पेक्षा कमी असेल, पासवर्डची पण लेंथ 3 पेक्षा कमी असेल, हाच मेसेज कॉपी करतोय नंतर टाकतोय मी. पासवर्ड शुड बी ॲटलिस्ट अबोव 3 कॅरेक्टर्स. पासवर्ड पण तेवढाच पाहिजे भाऊ. आणि जर पासवर्ड बरोबर टाकला तर इथं देऊ ना आपण युअर पासवर्ड इज जो काय पासवर्ड आहे तो पासवर्ड भेटला. पासवर्ड राईट. मी आता रन केलं. हे बघ, एंटर युअर नेम. हा म्हणला राम. चालेल. युअर नेम इज राम. राईट. 3 पेक्षा कमी नसलं पाहिजे. 3 चालेल. पासवर्ड 1 2 1 2. युअर पासवर्ड इज 1 2 1 2. म्हणजे तुम्ही बरोबर चाललाय. पण जर तुम्ही टाकलं नेम लेट सपोज डबल आहे, चुकलं. नेम शुड बी ॲटलीस्ट 3 कॅरेक्टर्स. पण इथं प्रॉब्लेम काय होतोय? युअर नेम इज ए, यानं हे हे काय एक्झिक्यूट केलं? कारण मित्रांनो हा कोड डिपेंडेबल नाही आहे. जर त्याने 2 कॅरेक्टरचं नाव दिलं तर प्रोग्राम आपला ए पण एक्झिक्यूट करतोय. आणि आपल्याला हे पाहिजे का हो? हे पाहिजे का? नाही पाहिजे. नाही पाहिजे, राईट. मग त्याच्यासाठी आपल्याकडे सोल्युशन काय आहे? त्याच्यासाठी सोल्युशनसाठी आपल्याला पुढं जावं लागणार आहे. पुढं काय कॉन्सेप्ट यूज करावं लागणार आहे, त्याचं नाव आहे इफ एल्सकडे जावं लागणार आहे आपल्याला. पुढं आपल्याला जावं लागणार आहे एल्स स्क्रिप्टकडे. ओके. आपल्याला रिटर्न यूज करावं लागणार आहे. त्यावेळेस या गोष्टी सॉल्व्ह होतील. आता हे नावच चुकीचं टाकतोय तरी आपण इथं म्हणतोय तुझं नाव हे आहे. बरोबर आहे. बरोबर टाकलं तरच आपण हा मेसेज देणार. राईट ऑर रॉंग. मग त्यासाठी आपल्याला एल्स ब्लॉकमध्ये हा कोड लिहावा लागणार आहे की बाबा हां ओके, नाव तुझं 3च्या वर आहे, देन नाव तुझं प्रिंट होईल. पण आता 2 टाकलं तरी नाव प्रिंट होतंय. कारण हा कोड डिपेंडेबल नाही आहे. आणि याला डिपेंडेबल करायचं कसं? काहीच नाही. याच्या खाली जस्ट एल्स ब्लॉक लावा. याच्यामध्ये हा कोड टाका. आता हा कोड कधी येईल हो? जर हे नाही आलं तरच येईल. आणि हे आलं तर याचा इथं काही संबंध नाही. दाखवू का? हे बघ, आता तुम्ही डबल ए टाकलं, आले का हो? थांबा, हे ERR काढून टाकू. ERR थ्रेड वाईज चालतं थोडंसं. सो हे खालीवर येऊ शकतं. ठीक आहे. सो नाव नाव लुक ॲट दिस. नेम शुड बी ॲटलीस्ट 3 कॅरेक्टर्स. आता आलं का हो नेम? कारण आत्ता आपण इफ एल्स यूज करतोय. इफ एल्स म्हणजे ही कंडिशन ट्रू झाली एवढंच येणार, याचा काही संबंध नाही आहे. ही फॉल्स झाली एल्स येणार. What do you mean by if else? That is a second कंट्रोल कंडिशनल स्टेटमेंट, ज्याच्यामध्ये काय असतं बघा. इफ ब्लॉक असतो तुमचा. इफ, त्याच्यामध्ये कंडिशन आणि याच्या खाली असतो एल्स ब्लॉक. याच्यामध्ये पण कोड असतो तुमचा. सी, आता होतं काय? जर ही कंडिशन ट्रू असेल, ही जर ट्रू झाली तर तुमचा कोणता कोड एक्झिक्यूट होतो? हा वाला, म्हणजे या ब्लॉकमधला. आणि फॉल्स झाली तर, जर ही कंडिशन फॉल्स झाली तर मित्रांनो एल्समधला कोड एक्झिक्यूट होतो, हा वाला. गॉट इट. आता होतंय काय? हे फॉल्स होते, राईट. सॉरी, हे ट्रू होते. नेम तुमचं 3 पेक्षा कमी आहे. एवढं आलं, संपला ना विषय. याच्यामध्ये तुमचा कोड गेलाच नाही, कंपायलर गेलाच नाही, आउटपुट नाही आलं. मग पुन्हा म्हणतो एंटर पासवर्ड. आता पासवर्ड मी टाकला, सपोज पासवर्ड पण 1 2 टाकला. पासवर्ड शुड बी ॲटलिस्ट अबाव 3 कॅरेक्टर्स. पण इथं पण येतंय की सर, इथं पण नाही पाहिजे आपल्याला. पासवर्ड चुकतोय ना. ॲटलिस्ट 3 कॅरेक्टर पाहिजे तरी पण येतंय. परत मग काय लावणार इथं? तसं आपण इफ एल्सकडे गेलो, कळलं. आणि मगच आपण इथं हा मेसेज देणार, युअर पासवर्ड इज समथिंग. अकॉर्डिंग द रिक्वायरमेंट आपल्याला या गोष्टी यूज करायच्या. आता मात्र कुठलाही प्रॉब्लेम तुम्हाला येणार नाही. बघा, नाव चुकीचं टाकलं. नेम शुड बी ॲटलीस्ट 3 कॅरेक्टर्स.
पासवर्ड चुकीचा टाकला, पासवर्ड शुड बी ॲटलीस्ट 3 कॅरेक्टर्स. बट तुम्ही बरोबर टाकलं. आता बरोबर टाकल्यावर काय होतं, मी टाकलं राम, आता ही कंडिशन फॉल्स होते. फॉल्स म्हणजेच एल्स ब्लॉक इज दिअर. काय आलं बघा, युअर नेम इज राम. पासवर्ड पण मी बरोबर टाकला, युअर पासवर्ड इज 1212. कारण इथं पण काय झाली, कंडिशन फॉल्स झाली. एल्स ब्लॉक एक्झिक्यूट झाला. एल्स ब्लॉक एक्झिक्यूट झाला. कंट्रोल स्टेटमेंट आपण शिकतो रिअल टाइम एक्झाम्पलचं यूज करून, जिथं आपल्याला समजतंय ओके याप्रमाणे सगळ्या गोष्टी होतात. आणि आता याच्यानंतर मी इथं खाली येईल, आणखीन एक इफ लावेल आणि मी चेक करेल. जर तुमचं नाव इक्वल होत असेल राम सोबत, म्हणजे तुम्ही जे नाव देताय ना नेम मध्ये, याच्यामध्ये जे नाव येते ना ते जर राम सोबत मॅच होत असेल आणि पासवर्ड डॉट इक्वल होत असेल 1212, तर हे दोन्ही पण बरोबर असेल, अँड काय सांगतो, ही कंडिशन पण ट्रू आणि ही कंडिशन पण ट्रू, म्हणजे तुमचं नाव राम आहे, तुमचा पासवर्ड 1212 आहे, असं जर असेल तर मी म्हणेल लॉग इन सक्सेस. लॉग इन सक्सेस. आणि नसेल तर मी म्हणेल लॉग इन फेल. गॉट इट. आता रन करा. आता मी टाकलं इथं, नाव टाकलं राम, पासवर्ड टाकला 1212, युअर पासवर्ड इज 1212, युअर नेम इज, अँड लॉग इन सक्सेस सुद्धा आपल्याला येतोय, कारण ह्या दोन्ही कंडिशन ट्रू झाल्या. नाव राम पण आहे, पासवर्ड 1212 आहे. पण दोन्हीपैकी एक जर चुकला असतं तर रे, लेट्स हा मला माझं नाव राम आहे पण पासवर्ड माझा 1234 आहे, लॉग इन फेल. ही ट्रू झाली पण ही फॉल्स झाली ना. नाव इफेल्स इथं पण आला, इथं पण इफेल्स आपल्याला सांगतोय की नाही 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 नाही, दोन्ही बरोबर तरच लॉग इन सक्सेस. दोन्ही पैकी एक जरी चुकला, लॉग इन मात्र फेल होणार आहे. लॉग इन मात्र फेल होणार आहे. आर यू एबल टू फॉलो मी? कशा प्रकारे इफ कडून मी इफेल्स कडे गेलो. इफ जिथं लागत होतं तिथं यूज केलं पण मला इफ एल्सची गरज लागली, मी एल्स कडे गेलो की नाही. तसंच प्रोग्रॅमिंगमध्ये तुम्ही ज्यावेळेस रिअल टाइमचे प्रोजेक्ट्स कराल, गरज लागली तुम्हाला त्या ठिकाणी जावं लागतं. नाही आहे गरज, ओनली इफ. आर यू गेटिंग माय पॉईंट? एलची गरज नाही ना, सिम्पल इफचा यूज करून पण होत आहे, मग कशाला पुढं जायचंय, कशाला पुढं जायचंय? आर यू गेटिंग माय पॉईंट? गरज लागली तरच पुढं आपण एल्सकडे जातो. सी, आणखीन मी तुम्हाला सांगेन. लेट मी कमेंट आउट, याला सिलेक्ट करा, कंट्रोल फॉरवर्ड स्लॅश दाबा, हे सगळं कमेंट होईल. सगळं कमेंट म्हणजे कंपायलर याला बघत सुद्धा नाही, इग्नोर करतो. तुम्ही इग्नोर करताय की नाही, तसं हा इग्नोर करून टाकतो. ठीक आहे. बघा, कधी गरज लागत नाही आपल्याला. फॉर एक्झाम्पल तुम्हाला एक गोष्ट चेक करायची, लेट मी गिव्ह ॲन एक्झाम्पल रिअल टाईप. लेट सोबत तुमच्याकडे बॅलन्स आहे, तुमच्या अकाउंटमध्ये बॅलन्स आहे 4000 रुपये. ओके, तुम्हाला हा बॅलन्स काय करायचा आहे, लेट सपोज याच्यातून विड्रॉ करायचं. हा बँक बॅलन्स आहे, याच्यातून काय अमाऊंट विड्रॉ करायची. तुम्ही युजरला म्हणले मला विड्रॉची अमाऊंट द्या, स्कॅनर एस सी न्यू स्कॅनर. युजर कोण अमाऊंट कशी घ्याल, युजरला म्हणणार एंटर अमाऊंट, अमाऊंट दे बाई. युजर अमाऊंट पण देईल. युजरने दिलेली अमाऊंट कशात रीड करायची, अमाऊंट नावाच्या व्हॅरिएबलमध्ये. कशी रीड करायची, एस सी डॉट नेक्स्ट डबल. मित्रांनो का हो, कारण तुम्ही डबल डेटा टाईप यूज करताय, बरोबर. नेक्स्ट डबल अमाऊंट येईल, मग तुम्ही चेक कराल ती अमाऊंट बॅलन्स पेक्षा कशी पाहिजे रे, बोला. कमी पाहिजे, कमी का जास्त पाहिजे? तुमच्या बँक अकाउंटमध्ये 4000 आहेत आणि तुम्ही म्हणले 10,000 द्या की मला, जमल का हो? नाही ना. सो आपण म्हणू अमाऊंट शुड बी लेस दॅन बँक बॅलन्स, और इट कॅन बी इक्वल टू ऑल्सो. 4000 सुद्धा असू शकते किंवा त्यापेक्षा कमी. मगच तुम्ही काय कराल, ट्रान्झॅक्शनकडे जाल, ट्रान्झॅक्शन प्रोसिडचा कोड लिहाल, बरोबर. किंवा या बँक बॅलन्समधून अमाऊंट कमी कराल. कशी कमी करायची, तुम्ही इथं लिहाल बँक बॅलन्स आपला जो आहे त्याच्यातून अमाऊंट मायनस करा. अमाऊंट मायनस केली, आधी मायनस करून पुन्हा
लाईक राहिलेली अमाऊंट कोणाला द्यायची, बँक बॅलन्सलाच. मग लावा ना इक्वल टू. पण कशाला वेगवेगळं करायची गरज आहे. मायनस इक्वल टू कसं काय आला इथं. दोन गोष्टी हा या ठिकाणी करेल. आपल्या बँक बॅलन्समधून जी अमाऊंट युजर टाकेल ती कमी करेल आणि परत राहिलेली अमाऊंट इक्वल टू म्हणजेच या बँक बॅलन्सला देऊन टाकेल. मग किती राहते बघायची. आपण इथं म्हणू रिमेनिंग बॅलन्स किती राहतोय बँक बॅलन्सला प्रिंट करा. तुम्हाला दिसेल. आता तुम्ही रन केला कोड. युजरने टाकलं मला 500 रुपये विड्रॉ करायचे. 500 विड्रॉ झाले. रिमेनिंग 3,500 राहिले. किती राहिले बघा. असे लेक्चर केल्यावर कसं व्हायचं रे मला सांगा. लेक्चर 6ला, जॉईनिंग 6:30, 6:45. काय सत्यजित. लेक्चर टायमिंग वरती करा. राईट. त्याच्यात काही उपयोग नाही कोर्स करून. येते सगळ्यांना लक्षात. युअर डेडिकेशन इज व्हेरी इम्पॉर्टंट. 500 विड्रॉ केले. 3.5 राहिले की नाही. परत युजर म्हणला नाही 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 मला 500 नव्हते विड्रॉ करायचे, मला 2,000 विड्रॉ करायचे. तर राहिले किती आहेत 4. 2 विड्रॉ झाले, याच्यातून कमी झाले आणि परत कोणाला दिले बँक बॅलन्सला. पण हा कधी कधी असं पण म्हणू शकतो ना की नाही नाही मला 5,000 विड्रॉ करायचे. आता काय होईल. काहीच नाही. बिकॉज दिस कंडिशन इज नॉट मेट. 5,000 4,000पेक्षा लहान किंवा बरोबर नाही आहे. मग मित्रांनो आता इथं काय येईल. एल्स येईल की नाही. एल्स येईल की नाही. एल्स येईल आणि आपण एल्समध्ये म्हणूया काय सफिशियंट बॅलन्सच नाही एवढा. इनसफिशियंट आहे. आता याने 5,000 टाकले ह्याला काही इनसफिशियंट बॅलन्स. बरोबर. 4,000 आहेत. 5,000 कुठलं विड्रॉ करतो येड्या. म्हणजे कंडिशन फॉल झाली. एल्समध्ये आलो. आणि जोपर्यंत इफने काम चालत होतं करत होतो. पण या मॅसेजसाठी मी एल्सकडे गेलो. म्हणजे एल्स मला लक्षात येतोय. इफ यू वॉन्ट सम ऑप्शन इफ कंडिशन इज लाईक नॉट मेट देन यू कॅन गो विथ एल्स. नाही तर ऑप्शनची गरज नाही आहे. गो विथ इफ. देर इज नो एनी प्रॉब्लेम. काय प्रॉब्लेमच नाही आहे. आर यू गेटिंग माय पॉईंट. ओके. येते लक्षात सगळ्यांना कशा प्रकारे आपण इफ एल्स यूज करतो. कशा प्रकारे आपण इफ एल्स यूज करतो. परत लेट सपोज अगेन आय विल सिलेक्ट दिस Ctrl/comment. ओके. परत मी आणखीन एक एक्झाम्पल तुमच्यासाठी सांगेल. लेट सपोज परत मी स्कॅनर घेतलं. स्कॅनर यूज करा जोपर्यंत तुम्ही कंट्रोल स्टेटमेंट शिकताय. पुढं स्कॅनरचा आणि आपला काही संबंध नाही आहे. रिअल प्रोजेक्टमध्ये हा यूज होत नाही. मित्रांनो. नाही अजिबात नाही. याला लई डोक्यावर घ्यायचा नाही. हा फक्त जस्ट आता युजरकडून इनपुट येत आहे. भारी वाटतंय दॅट्स इट. फक्त भारी वाटलं पाहिजे. अरे काय वाटलं पाहिजे. भारी वाटलं पाहिजे. अरे यार लय भारी वाटलं का स्कॅनर यूज केला ना. स्कॅनर यूज केला भारी भारी वाटलं पाहिजे. बाकी काहीच नाही. हा रिअल प्रोजेक्टमध्ये कुठंही तीळ मात्र सुद्धा यूज होत नाही. तीळ कळतंय. तीळ एक तीळ 7 जणांनी खाल्ला होता माहिती आहे सगळ्यांना. तीळ मात्र सुद्धा हा यूज होत नाही रिअल टाईम प्रोजेक्टमध्ये. मग काय यूज होतं. आता तिकडे फ्रंट एंड बॅक एंड सगळं कनेक्शन होतं. हे स्कॅनर कशाला यूज होईल. स्कॅनर इज जस्ट शोईंग यू लाईक यू आर डीलिंग विथ फ्रंट एंड. दॅट इज समथिंग कन्सोलवरतून युजर काहीतरी देतोय आणि तुम्हाला इथं भेटतंय. तसंच पुढे जाऊन फ्रंट एंडमधून काहीतरी युजर देईल आणि तुम्हाला ते भेटणार आहे. ओके. मग तिथं स्कॅनर वगैरे नाही यूज होत. ठीक आहे. त्यामुळे याला डोक्यावर म्हणजे आता सध्या तरी याची प्रॅक्टिस करा. पुन्हा विसरला तरी काय प्रॉब्लेम नाही आहे. सी परत मी आता आणखी एक एक्झाम्पल. लेट सपोज मला युजरकडून एक नंबर घ्यायचा आहे. युजरला म्हणलं एंटर अ नंबर. नंबर कशात घेऊ आपण. एक नावाचा व्हॅरिएबल ac.next int. नंबर भेटला. आपण चेक करू तो नंबर 0पेक्षा मोठा आहे का. असेल तर आपण त्याला म्हणू पॉझिटिव्ह नंबर. हे बघा मी तर नंबर टाकला 23 पॉझिटिव्ह आहे. सर त्यानं नंबर 0पेक्षा कमी टाकला तर
मी त्यासाठी आणखीन एक इफ कंडिशन लावली. मी म्हणलं नंबर जर 0पेक्षा कमी असेल तर तो निगेटिव्ह नंबर. तो कसला नंबर? निगेटिव्ह नंबर. हे बघ, त्याने टाकलं मायनस, हा निगेटिव्ह आहे. त्याने टाकला पॉझिटिव्ह, हा पॉझिटिव्ह आहे. म्हणजे कंडिशन ट्रू पॉझिटिव्ह, 0पेक्षा मोठा पॉझिटिव्ह, कमी निगेटिव्ह. पण इथं दोन इफ यूज करताय. इन्स्टेड ऑफ युजिंग टू इफ तुम्ही तर डायरेक्ट एल्स नाही का लिहू शकत? याला एल्स मध्ये टाका ना, काय गरज आहे दोन इफची? सो दॅट काइंड ऑफ लाईक माइंडसेट यू हॅव पाहिजे आपल्याकडे. मी टाकला 23 पॉझिटिव्ह, जर मी टाकला निगेटिव्ह तर हा डायरेक्ट निगेटिव्ह मध्ये जाणार आहे, म्हणजे एल्स ब्लॉकमुळे. मग दुसऱ्या इफची गरजच नव्हती कंडिशन द्यायची. राईट. पॉझिटिव्ह टाकला पॉझिटिव्ह, निगेटिव्ह टाकला निगेटिव्ह. बरोबर बरोबर. सपोज आणखीन एक, युजरने नंबर दिलाय, मी चेक केला हा नंबर, जर याचं जे लाईक डिव्हिजन 2 सोबत आपण केलं आणि याचा रिमाइंडर जर 0 राहत असेल तर हा नंबर नक्कीच इव्हन नंबर असणार आहे. कसला असणार आहे? इव्हन नंबर. नसेल तर हा नक्कीच ऑड नंबर असणार. इव्हन ऑड म्हणजे काय? सम विषम. तुम्ही जर नंबर टाकला, फॉर एक्झाम्पल या युजरने नंबर दिला लेट सपोज 12, हा 12 इथं आला. आता मला सांगा, 12चं जर डिव्हिजन केलं आपण, मॉड म्हणजेच काय? डिव्हिजन करा 2 सोबत. डिव्हिजन केलं आणि याची बाकी किती राहते? हा म्हणतो बाकी, बाकी तर 0 राहते. बरोबर. म्हणजे 0 इक्वल इक्वल 0 कंडिशन ट्रू होते का? ट्रू होते. मग हा नक्कीच इव्हन नंबर असेल. हे बघा, बरोबर आहे. मॉड रिप्रेझेंट द रिमाइंडर, मग याचं रिमाइंडर काय राहते? 0 राहते. 2 6 12. राईट. भागाकार होतोय सक्सेसफुली, रिमाइंडर 0 राहतोय, मग हा रिमाइंडरच देतोय. याचं काम आहे रिमाइंडर 0 देणं, आणि देन हा इक्वल इक्वल 0 सोबत मॅच झाला, कंडिशन ट्रू. जर लेट सपोज तुम्ही इथं 13 दिलं, आता 13ला रिमाइंडर काय राहणार आहे? 0 राहील का? नाही, 1 राहील. कारण 2 6 12, रिमाइंडर 1, 1 हा 0 सोबत मॅच होतोय? नाही. एल्स ब्लॉक एक्झिक्यूट होणार, कंडिशन फॉल्स झाली. राईट. ऑड नंबर, ऑड नंबर, दॅट इज इवन अँड ऑड. येतं लक्षात? दॅट इज इवन अँड ऑड. नंबर इज इवन और नंबर इज ऑड. समजतंय? सो लाईक दॅट वी कॅन डील विथ द इफ अँड इफ एल्स. आय होप यू आर गेटिंग माय पॉईंट. ओके. नाव इफ एल्स नंतर आपल्याला तिसऱ्या कंट्रोल स्टेटमेंटची गरज का लागली? इफ यूज करत होतो आपण, इफ एल्स पण यूज करतोय, सर स्टील मी याच्याकडे का जाऊ? दॅट इज एल्स इफ स्टेटमेंट. असं काय कमी पडलं जेणेकरून मला याला यूज करावं लागला स्टेटमेंट? आता याला थोडं व्यवस्थित बघा. एल्स इफ काय सांगतोय? एल्स इफ याचा थोडासा सिंटॅक्स लक्षात जर घेतला तुम्ही, याच्या सिंटॅक्समध्ये होतं काय बघा. तुम्ही अगोदर कंडिशन लिहिता इफमध्ये, याच्यात कोड लिहिता. तुम्हाला तुम्ही ही जी कंडिशन लिहिली याच्यावरती तुमचं सॅटिस्फॅक्शन नाही झालं, नाही 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 सॅटिस्फॅक्शन, आय एम नॉट सॅटिस्फाईड, मला आणखीन एक कंडिशन चेक करायची. मग सर याच्यातच टाका ना. नाही नाही नाही, असं नाही करायचं. मला या कंडिशनवरती वेगळा कोड एक्झिक्यूट करायचा आहे. बघा मी एलशिपकडे का जातोय. या कंडिशनवरती मला वेगळा कोड एक्झिक्यूट करायचा आहे. माझ्याकडे आणखीन एक दुसरी कंडिशन आहे, त्याच्यावरती मला वेगळा कोड एक्झिक्यूट करायचा आहे. मग सर आणखीन एक इफ लिहा ना. नाही, आणखीन एक इफ जर लिहिलं मी तर होईल काय माहिती आहे का? जर ही कंडिशन फॉल्स झाली तर काय होईल? हा कोड नाही येणार, मग माझा कोड इकडे जाईल. ही कंडिशन ट्रू झाली तर ते एक्झिक्यूट होणार. फॉर एक्झाम्पल इफ, परत याच्यामध्ये कंडिशन, हे तर आपण आताच बघितलं. याने होत काय होतं? कंडिशन ट्रू, कोड येतोय. कंडिशन ट्रू, हा कोड. फॉल्स नाही येणार, फॉल्स नाही येणार. पण आता माझं अपेक्षा काय माहिती आहे? माझी अपेक्षा आहे, जर ही कंडिशन ट्रू झाली ना, हा कोड एक्झिक्यूट करा, नाही तर स्टॉप हो. काय करा? स्टॉप करा. पण मित्रांनो, आता स्टॉप होतोय का प्रोग्राम? या केसमध्ये नाही होत. ही कंडिशन ट्रू झाली, हा कोड येतोय, ही पण कंडिशन चेक होते. बट आय डोंट वॉन्ट दॅट. मला तसं नको आहे. मला ही कंडिशन ट्रू झाली, कोड आला पाहिजे आणि स्टॉप झाला पाहिजे. खाली कशाला जातोय? माझं सॅटिस्फॅक्शन झालं ना. सो दॅट टाइम गो फॉर एल्स इफ.
मग इथे फक्त इफ लावू नका, एल्स इफ लावा. एल्स इफ म्हणजे काय माहिती आहे, ही कंडिशन ट्रू झाली, प्रोग्राम एक्झिक्यूट, प्रोग्राम स्टॉप. इकडं जाणार सुद्धा नाही, इकडं तेव्हा जाईल ज्यावेळेस कंडिशन फॉल्स असेल. मग लेट सपोज ही फॉल्स झाली, फॉल्स झाल्यानंतर हा चेक करेल, हा एल्स इफ कंडिशन. ही ट्रू झाली, याचा कोड एक्झिक्यूट होईल. जर ही फॉल्स झाली तर अगेन यू कॅन टेक एल्स इफ, देन अगेन कंडिशन. If you want to execute your program on the particular level of condition, लेवल नुसार तुम्हाला कोड एक्झिक्यूट करा. ट्रू झालं, कोड येणार, स्टॉप होणार, खाली जाणारच नाही. पण फक्त इफ यूज केलं तर जाणार. ओके, त्यावेळेस आपण एल्सिफकडे जातो. आता मी एक्झाम्पल देतो तुम्हाला, आणि सगळ्यात शेवटी तुम्ही एल्स यूज करा. मग सर एल्सिफ किती यूज करू शकतो? अनलिमिटेड. अनलिमिटेड किती यूज करा. हे बघा, मी काय केलं याला कमेंट आउट केलं. दॅट इज अ सिंटॅक्स, दॅट इज सिंटॅक्स. परत आहे का, जर ही कंडिशन ट्रू झाली, याचा कोड भेटेल, प्रोग्राम स्टॉप होईल. पण इन द केस असं पण होऊ शकतं ही फॉल्स झाली, फॉल्स झाल्यानंतर प्रोग्राम खाली येतो. याला चेक केलं जातं. लेट सपोज ही ट्रू झाली, कोड एक्झिक्यूट, परत स्टॉप. लगेच स्टॉप होणार तिथंच, हे खाली बघणार पण नाही ट्रू आहे का फॉल्स. नो, लेट सपोज ही फॉल्स झाली, अगेन इट विल चेक, आणि ही ट्रू झाली, याचा कोड येईल, देन अगेन स्टॉप. पण लेट सपोज ही पण फॉल्स म्हणून ही झाली, ही पण फॉल्स, ही झाली, ही पण फॉल्स. राहिलं काय? राहिलं काय हो? एल्स. त्यावेळेस एल्स मात्र एक्झिक्यूट होईल. माझ्याकडे एक प्रोग्राम आहे तुमच्यासाठी. मी युजर कोण म्हणलं, युजरला बाबा तुला मार्क्स किती पडलेत मला सांगतो का? तुझे मार्क्स मला पाहिजे. सिस्टम डॉट आउट डॉट प्रिंटलन एंटर युअर मार्क्स. तुझे मार्क्स किती आहेत? आता मार्क्स कसे भेटतील आपल्याला? मार्क्स कसे भेटतील? इंटिजरमध्ये किंवा फ्लोट घ्या. ठीक आहे, फ्लोट घ्यायचा का, डबल घ्यायचा, डबल घेऊ. मार्क्स आपल्यावर डिपेंड आहे, राईट. डबल घेतला, मार्क्स आले. ओके, आता मी इफमध्ये टाकले मार्क्स. मी म्हणलं जर तुझे मार्क्स ग्रेटर दॅन इक्वल टू 90 असते, 90पेक्षा वर किंवा 90 असते, तर सिम्पल मी याला म्हणणार आहे तुला ए ग्रेड भेटला. पण 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 बघा, पण आला. पण म्हणजे काय, असं पण होऊ शकतं ना, एखादा स्टुडंट म्हणेल नाही ना सर, मला 90पेक्षा नाहीत मार्क जास्त, माझे मार्क कमी आहेत. किती आहेत? माझे मार्क आहेत लाईक 75. मग त्यासाठी मित्रांनो काय आला बोला, एलसिफ आला की नाही? एलसिफ का आला सर? इथंच कंडिशन द्या ना, 75ची नाही, 90च्या वर असतील तरच हे मला पाहिजे, राईट. आणि हे झाल्यानंतर मला पुढे जायचंच नाही. एखादा मला 90च्या वर आहे, त्याला ग्रेड या ए द्या ना, परत हे चेक करायची गरज आहे का? नाही नाही नाही, त्याचे मार्क समथिंग 90पेक्षा कमी आहेत का? नो, तू स्वतः म्हणतोय 90पेक्षा जास्त, द्या ना ग्रेड ए. पण एखादा मला नाही 90पेक्षा जास्त आहेत आणि माझे मार्क ग्रेटर दॅन इक्वल टू 75 आहेत, म्हणजे 90 आणि 75च्या मध्ये आहेत, सो आपण त्याला म्हणून तुला ग्रेड बी दिला. आता एखादा म्हणलं माझे मार्क 85 आहेत, याच्यामध्ये येतील 90पेक्षा कमी, 75पेक्षा जास्त, ग्रेड बी भेटेल, प्रोग्राम स्टॉप होईल. परत खाली चेक करायची गरज आहे का? नाही नाही, आणखीन त्याचे मार्क चेक करा. नो, म्हणजे प्रत्येक स्टुडंट सॅटिस्फाय व्हावा, प्रत्येक स्टुडंटचे मार्क सॅटिस्फाईड व्हावे पर्टिक्युलर लेवलला, अँड दॅट्स वाय वी आर गोइंग फॉर एलसिफ. नाव अगेन, एखादा म्हणला माझे 75पेक्षा पण कमी आहेत आणि माझे मार्क समथिंग 55पेक्षा जास्त आहेत, मग ग्रेड सी, सी ग्रेड दिला मी. आणि एखादा मला 55पेक्षा पण कमी आहेत माझे, अगेन एलसिफ. बघा कंडिशन कशा वाढत आहे त्याच्या मार्क्सनुसार. मला माझे मार्क 55पेक्षा कमी आहेत आणि माझे मार्क्स 35पेक्षा जास्त आहेत, मग आपण त्याला डी ग्रेड देऊ, ग्रेड डी. आणि असं पण होऊ शकतं एखादा म्हणतो सर 35पेक्षा कमी आहेत, मग आपण डायरेक्ट एल्स मध्ये लिहू फेल, फेल्ड. आता मी रन केला कोड, कोड रन केला, मार्क्स विचारले, तो मला 56 मार्क्सला होईल काय बघा. सगळ्यात अगोदर तर इथे येईल प्रोग्राम 56 90पेक्षा जास्त आहे का किंवा इक्वल आहे का, कंडिशन फॉल्स. हे फॉल्स झालं म्हणून कोड इथं आला. आता इथं चेक करू, 56 90पेक्षा कमी आहे का?
56 लेस दॅन 90. हो सर, 90पेक्षा तर कमी आहे. पण आणखीन एक चेक करायचं आहे. 56 75पेक्षा जास्त आहे का? नाही ना, इथं अडलो. ए फॉल्स झालं, हे ट्रू झालं. कंडिशन फॉल्स. अँड तेच सांगतो. इथं या, इथं आपण आलो, इथं चेक केलं. 56 75पेक्षा कमी आहे. आहे, ट्रू झाली. परत 56 56 55पेक्षा जास्त आहे, दोन्ही पण ट्रू. दोन्ही ट्रू झाल्यामुळं हे आउटपुट येणार. प्रोग्राम इथंच काय होणार? स्टॉप. परत तो चेक करेल का 55पेक्षा जास्त? नाहीच ना, संबंधच नाही ना. ग्रेड सी भेटला त्याला, ही कंडिशन ट्रू झाली. स्टॉप झाला बघा, पुढे गेलं नाही. पुढे गेलं नाही कारण याचं बिहेवियरच आहे. ॲट दी पर्टिक्युलर कंडिशन इट इज ट्रू, एक्झिक्यूट अँड स्टॉप. हा म्हणला माझे मार्क 95 आहेत, पहिल्याच कंडिशनला ट्रू होईल. सॉरी, 85 दिले आपण, इथं ट्रू होईल. 90पेक्षा कमी, 75पेक्षा जास्त. हा म्हणला नाही, माझे मार्क 95 आहेत, ग्रेड ए, इथंच ट्रू झाला. हे खाली चेकच केलं नाही याने आणि करणार पण नाही. पण एखादा म्हणला सर माझे मार्क 22 आहेत, कुठलीच कंडिशन ट्रू नाही होणार. ही पण नाही ट्रू होणार, ही पण ट्रू नाही होणार, ही पण नाही होणार, ही पण नाही होणार. राहिलं काय? एल्स. वॉट इट. सो अकॉर्डिंग युअर कंडिशन्स, if you want to execute your code, then you can go with where? Else if condition. What it? Else if condition. Else if येतो इथं पोरांनो, else if येतो. ओके, येते लक्षात सगळ्यात. आणखीन एक प्रोग्राम तुमच्यासाठी मी घेतो एल्स इफ वरतीच. सी, लेट सपोज तुम्ही युजरला म्हणले, युजरला एंटर डे. डे एंटर करा. डे, डे म्हणजे पहिला, दुसरा, तिसरा, चौथा असे. आपण याला डे मध्ये घेतलं. एस सी डॉट नेक्स्ट इंट. डे भेटला, मी चेक केलं. डे इक्वल इक्वल 1 असेल. डे जर 1 असेल तर आपण सिंपल म्हणू मंडे, बरोबर. डे जर 1 असेल तर आपण आउटपुट काय देणार? मंडे. पण नसेल तर एल्स इफ. डे 2 पण असू शकतो, युजर 2 पण टाकू शकतो. मग आपण काय म्हणणार? ट्यूजडे, ट्यूजडे. पण कधी कधी युजर म्हणले नाही नाही, डे 3 असेल तर परत एल्स इफ. डे, डे इक्वल इक्वल 3 असेल तर आपण म्हणणार वेनसडे, राईट. युजर म्हणला नाही नाही नाही, डे माझा 4 आहे, मग काय असेल? थर्सडे, थर्सडे, थर्सडे. युजर म्हणला नाही नाही नाही, डे माझा 5 आहे. फक्त कंडिशन वाढत जातील. डे इक्वल इक्वल 5, 5ला काय असेल? फ्रायडे, फ्रायडे. आणि हा मला डे माझा 6 आहे, डे माझा 6 आहे, 6ला काय असेल? सॅटरडे. ज्यानं डेज टाकला नाही तर आपण एल्स मध्ये काय म्हणू? नक्कीच तो संडे असणार. काय असणार आहे? संडे, राईट. झाला तुमचा एलसिफचा कोड. रन केला आम्ही. हा म्हणला माझा डे आहे 5th. कंडिशन इथंच ट्रू होते. हा चेक करत आला, इथं ट्रू झाली, फ्रायडे आली, राईट. हा म्हणला 3 वेनस. अकॉर्डिंग युअर कंडिशन यू आर गेटिंग ऑर नॉट. याचं लक्ष सगळ्यांना. ठीक आहे, कसा प्रोग्राम एक्झिक्यूट होतो. इवन बघा कधी कधी लाईक असे पण एक्झाम्पल्स आपल्याला फेस करावं लागतात रिअल टाईममध्ये. आपण कस्टमरला म्हणतोय तुमची इन्कम किती आहे, ओके, एंटर युअर इन्कम. तुमची इन्कम सांगा आम्हाला. मग ते इन्कम सांगतील डबल इन्कम, एस सी डॉट नेक्स्ट डबल. याच्यामध्ये रीड करू, मग आपण चेक करू. जर तुमची इन्कम, जर तुमची इन्कम, तुमची इन्कम जर ग्रेटर दॅन 10 लाख असेल, 1000, 10,000, लाख, 10 लाख, 10 लाखापेक्षा जास्त इन्कम असेल तर आपण सिंपल म्हणू बाबा 30% टॅक्स तुम्हाला पे करायचा आहे. किती? 30% टॅक्स, 30% टॅक्स, एवढा टॅक्स पे करायचा. पण एखादा मला नाही ना, एवढी नाही माझी अमाऊंट, माझी कमी आहे, माझी इन्कम वर्षाची आहे, लाईक इन्कम माझी 10 लाखापेक्षा कमी आहे. ठीक आहे, 10 लाखापेक्षा माझी इन्कम कमी आहे आणि जी माझी इन्कम 5 लाखापेक्षा जास्त आहे.
जर असं असेल 20% टॅक्स द्या तुम्ही. तुम्ही पण काय गरीब आहात का? नाही ना. वर्षाला एवढं कमवताय म्हणजे. एखादा म्हणला नाही याच्यापेक्षा कमी आहे. किती आहे? एल सी बघेल. हा म्हणला माझी इन्कम माझी इन्कम 5 लाखापेक्षा कमी आहे आणि माझी इन्कम 2 लाखापेक्षा जास्त आहे. 2 लाखापेक्षा जास्त आहे. मग आपण याला म्हणून 10% द्या. तुम्ही पण किती द्या? 10% टॅक्स द्या. आणि एखादा म्हणलं 2 लाखापेक्षा कमी असेल तर नाही, मग तुम्हाला टॅक्स नाही. तुम्ही ते याच्यामध्ये येता दारिद्र्य रेषाखाली. बरोबर आहे. नो टॅक्स. नो टॅक्स. आता रन केला. मला इन्कम किती आहे? हा मला 1,20,000 इन्कम आहे. काय टॅक्स देणार भाऊ तू? नो टॅक्स. राईट. एकदा बोला नाही 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 माझी इन्कम समथिंग 4 लाख तरी आहे, 10% टॅक्स द्यावं लागेल. किती टॅक्स द्यावं लागेल? 10%. मग याला कॅल्क्युलेट करून पण द्यायचा का टॅक्स? कसं कॅल्क्युलेट करणार? हे बघा, टॅक्स कॅल्क्युलेट करायचं किंवा हे पर्सेंटेज कॅल्क्युलेट करायचं सोपं आहे. तुमची जी इन्कम आहे त्याच्यावरती हे पर्सेंटेज अप्लाय करा. कसं? हे बघा, इन्कम इन्कम टू किती पर्सेंट आहे? 30%. मग आपण म्हणा 0.30. ओके. एवढा टॅक्स याच्यावरती जाणार, इन्कमवरती 0.30. आणि हा आपल्याला काय येणार? टॅक्स. डबल टॅक्स. टॅक्स अमाऊंट भेटली आपल्याला 30%. मग ही 30% टॅक्स अमाऊंट या इन्कममधून कमी करायची. कशी करायची? इन्कम वजा टॅक्स अमाऊंट. इन्कममधून टॅक्स अमाऊंट वजा करा. मग त्याला सांगा एवढी एवढी तुम्हाला काय द्यायचं आहे? टॅक्स द्यायचा आहे. ठीक आहे. इन्कममधून टॅक्स अमाऊंट आपण वजा केली किंवा डायरेक्ट टॅक्स अमाऊंट जरी त्याला शो केली तरी चालेल. ओके. कशी? हे करण्यापेक्षा सिम्पल इथे त्याला म्हणा टॅक्स अमाऊंट नीड टू पे. ओके. तुमच्या इन्कमवरती 30% टॅक्स अमाऊंट एवढी एवढी तुम्हाला पे करायची. मग किती येईल? या टॅक्स अमाऊंटला कॉपी करा आणि इथं शो करा. त्याला तेवढी टॅक्स अमाऊंट द्यावं लागेल. आता बघा 10 लाख किती टॅक्स अमाऊंट येईल? तर 30% किती येईल 10 लाखाचं? तुम्ही हुशारात. हा मला माझी इन्कम आहे 10 लाख. 1000, 10,000, लक्ष, 10 लक्ष. अरे, नो टॅक्स. नो टॅक्स. किती टाकले रे आपण? कमी शून्य बसले का? शून्य कमी बसले का? 1 लाख झालं वाटतं. ते 10 लाख पाहिजे होतं आपल्याला. हां. नाही, समथिंग वेंट रॉंग. किती टाकले आपण? अं, अं, इथं कोटी बिटी झाले का काय? 3 आणि 3 6 शून्य आहेत ना? बरोबर आहे. ओके ओके ओके. ग्रेटर दॅन इक्वल टू नाही टाकला आपण. राईट. ग्रेटर दॅन इक्वल टू टाकावं लागेल. इक्वल टू आपण बरोबर एक्झॅक्ट 10 लाख टाकतोय. बरोबर. 4 आणि 6. 30% टॅक्स. टॅक्स अमाऊंट नीड टू पे किती आहे? किती आहे? 3 लाख. 3 लाखच आहे ना? 3 लाख. सो यू नीड टू पे दॅट मच टॅक्स अमाऊंट. आर यू गेटिंग माय पॉईंट? 30%. 10 लाखावर 30% किती झालं? 3 लाख. अरे मग राहिलं काय त्याच्याकडे बिचार? एवढा टॅक्स जर द्यायचा असेल तर राहिलं काय त्याच्याकडे? ते ड्रीम मिलेवरून ॲप्स वगैरे नाही का एवढा टॅक्स घेतात. इफ यू विन अमाऊंट ग्रेटर दॅन 10,000 30% द्यावा लागतो. 10,000ला 3,000. 1 कोटी जिंकतात, 30 लाख देतात. 30 लाख देतात. गाठ. मग हेच कॅल्क्युलेशन तुम्ही इथं करा. इथं पण कॅल्क्युलेट करा टॅक्स अमाऊंट. कशी कराल? इथं किती आहे? 20%. मग 20%ला काय करा? 0.20 करा. परत इथंच 10% आहे. इथं काय करा? 0.10 करा. राईट. रन करा. हा म्हणला माझी इन्कम 4 लाख आहे. 4 लाखावर 10%, 40,000. वॉट इट. हा म्हणला माझी इन्कम 2,20,000 आहे. 10%, 22,000. सो लाईक दॅट टॅक्स अमाऊंट याच्यावरती काढेल. मग एलसिप कसं यूज होते कळतंय? सो टुडे वी हॅव लर्न द टॉपिक्स. कुठं इक्वल इक्वल दोनदा का यूज करतो? दोनदा का यूज करतो म्हणजे इथं म्हणताय का तुम्ही? कुठे गेलं? कुठे यूज केलं रे दोनदा इक्वल इक्वल? हे का? इक्वल इक्वल इज अ ऑपरेटर. हे आपण असाइनमेंटमध्ये नाही का बघितलं? इट इज यूज टू चेक द व्हॅल्यू. हे 1 आणि या डेमध्ये येणारी व्हॅल्यू मॅच होते की नाही.
चेक करण्यासाठी. दॅट इज 1 इक्वल इक्वल 1. एकदाच इक्वल यूज केलं तरी असाईन होतं, याला ही व्हॅल्यू जाते. पण आपल्याला चेक करायचे दोन्ही, बोथ आर सेम ऑर नॉट. देन वी कॅन गो फॉर इक्वल इक्वल. ओके, गॉट इट. सो आपण आज हे 3 बघितले. इन टुमारो सेशन वी विल अंडरस्टूड नेस्टेड इफ, जो की आणखीन इंटरेस्टिंग आहे. And after the completion of if, else if and nested if, we will do one project. एक प्रोजेक्ट होईल, उद्याच होईल प्रोजेक्ट, जिथून आपल्याला कळेल ओके एक्झॅक्टली असा असा यूज होतो याचा. अँड देन वी विल गो फॉर लुपिंग स्टेटमेंट. लुपिंग स्टेटमेंट झाल्यावरती इफ आणि लुपिंगचा मिळून एक प्रोजेक्ट, परत ट्रान्सफर स्टेटमेंट, आणि तिन्हीचा मिळून परत एक प्रोजेक्ट. सो कंट्रोल स्टेटमेंटमध्ये बेसिकली किती प्रोजेक्ट होतील आपले? 3 प्रोजेक्ट होतील. बेसिक का असं ना, बट यू विल गेट द आयडिया वेन यू डील विथ प्रोजेक्ट. अरे गेटिंग माय पॉइंट? ओके फाईन. चला, याची प्रॅक्टिस करा. आजसाठी मी इथंच थांबतोय.